समय रैनाला हाताशी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदासाठी मोठा डाव टाकलाय का? देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार आहेत अशी घोषणा भाजपने केलेली नाही. फडणवीसांनी स्वतःही दिल्लीला जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. उलट महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर असल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे. पण राजकारणात नेते काय बोलतात त्यापेक्षा त्यांच्या हालचाली, त्यांच्या भोवती उभे केले जाणारे राजकीय नॅरेटिव्ह आणि पक्षाच्या सत्ता केंद्रात त्यांचे वाढते महत्त्व जास्त काही सांगून जाते. आणि आजचे चित्र पाहिले तर एक प्रश्न टाळता येत नाही. देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रीय नेतृत्वाचा प्लॅन सुरू झाला आहे का? या प्रश्नाला अचानक हवा मिळालेली नाही. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डच्या संभाव्य फेररचनेत फडणवीसांचे नाव चर्चेत आहे. या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेतील मंडळात काही विद्यमान मुख्यमंत्री आणि तरुण नेत्यांचा समावेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस, योगी आदित्यनाथ आणि हेमंत बिस्वा शर्मा यांची नावे चर्चेत आहेत. अंतिम निर्णय मात्र झालेला नाही. पण फडणवीसांनी केंद्रात जर संधी मिळवली तर पंतप्रधान पदासाठी सगळी तयारी सुरू झालेली आहे का? 26 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सायबरने डिजिटल अरेस्ट ही सायबर जनजागृती शॉर्ट फिल्म आणि 1930 सायबर अँथम लॉन्च केले. या कार्यक्रमात पंकज त्रिपाठी, आशिष विद्यार्थी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, सुनिधी चौहान यांच्यासोबतच समय रैना हे देखील उपस्थित होते आणि फडणवीसांनी समय रैना याचा विशेष सत्कार केला. आणि खरा ट्विस्ट इथेच आहे. या सगळ्या अभिनेत्यांमध्ये समय रैनाचा समावेश. समय रैना हा केवळ कॉमेडियन नाही, तो यूट्यूब, स्टँडअप कॉमेडी आणि डिजिटल कल्चरमधून उभा राहिलेला राष्ट्रीय पातळीवरील तरुण चेहरा आहे. इंडियाज गॉट लेटेंटच्या वादानंतर त्याचे नाव देशभर चर्चेत आले. त्याच्यावर महाराष्ट्र सायबरशी संबंधित कारवाईची पार्श्वभूमी असतानाही आज तो त्याच महाराष्ट्र सायबरच्या जनजागृती अभियानाचा चेहरा बनतो आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंचावर जाऊन उभा राहतो. हा केवळ योगायोग आहे का? तर नाही. समय रैना हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित कॉमेडियन नसून देशभरातील जेनझी मध्ये लोकप्रिय असलेला डिजिटल चेहरा आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे हे भाजप समोरचे मोठे आव्हान आहे. कारण पारंपरिक राजकीय भाषेपेक्षा जेनझी सोशल मीडिया आणि डिजिटल इन्फ्लुएन्सरशी अधिक जोडलेले आहेत. त्यामुळे समय रैनासारख्या राष्ट्रीय लोकप्रियतेच्या चेहऱ्याला सोबत घेऊन फडणवीस महाराष्ट्र बाहेरील तरुणांपर्यंतही आपली पोहोच निर्माण करत आहेत. याआधीही जेनझी आउटरीचचा हा पॅटर्न दिसला आहे. 23 ऑगस्टला नागपूरतील मंथन फॉर युवा कार्यक्रमात फडणवीसांनी थेट जेनझीशी संवाद साधला आणि स्वतःच्या राजकीय प्रवासापासून युवक, स्टार्टअप आणि नेतृत्वापर्यंतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. इतकेच नाही, बीजेपीने महाराष्ट्रात हर घर तिरंगा सारख्या मोहिमांमध्ये जेनझी आणि जेन अल्फाला विशेष लक्ष केले. नशामुक्तीच्या कॅम्पस कनेक्ट अभियानातून फडणवीस थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजेच समीकरण स्पष्ट आहे. युवक, सोशल मीडिया, राष्ट्रवाद आणि विकास यावर फडणवीसांनी सध्या फोकस केलेलं दिसतंय. दुसरा मुद्दा म्हणजे भाषेचा. मुंबईतील मराठी भाषावादात फडणवीसांनी हिंदी भाषिक ऑटो टॅक्सी चालकांना मराठीत तज्ज्ञ होण्याची गरज नसल्याचे सांगितले. बघा, कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे. या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही. बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे. तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे. आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही. पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे. जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात हा संदेश आहे, पण राष्ट्रीय राजकारणाच्या चष्म्यातून पाहिल्यास त्याचा अर्थ आणखी मोठा होतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या नागरिकांना दूर लोटणारा नेता आणि त्यांना सोबत घेणारा नेता. दिल्लीच्या राजकारणात या दोन प्रतिमांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण उत्तर प्रदेशकडे 80 लोकसभा जागा आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघांचेही राष्ट्रीय राजकारण उत्तर प्रदेशशी जोडलेले आहेत. त्यामुळे राष्ट्र पातळीवर विस्तार करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्याला हिंदी पट्ट्यात स्वीकारार्हता निर्माण करावीच लागते आणि फडणवीस नेमकं तेच करत आहेत.
फडणवीस मराठी अस्मिता जपताना हिंदी भाषिकांना देखील आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांमध्येच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील फडणवीसांचा PR ऍक्टिव्ह झाला आहे. फडणवीसांची हिंदी मीडिया रणनीती आता केवळ बातम्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यांच्या कार्यक्रमांना आणि निर्णयांना हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात कव्हर केलं जातं. तसेच काही ठिकाणी तर 30-40 मिनिटाचे विशेष पॅकेजही केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये फडणवीसांना महाराष्ट्रातील विकासवादी, हिंदुत्ववादी आणि जेनझीशी कनेक्ट होणारा तरुण नेता म्हणून प्रोजेक्ट केला जात आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा आता केवळ मराठी मतदारांपुरती न राहता राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे. हीच रणनीती पुढे फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणासाठी तयार करण्याच्या PR मोहिमेचा भाग देखील ठरू शकते. अशातच फडणवीसांचे भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये संभाव्य प्रवेशाचे राजकीय महत्त्व यांच्या पदापेक्षा कितीतरी मोठे आहे. RSSशी त्यांचे जुने आणि मजबूत संबंध पाहता या फेररचनेत फडणवीसांना स्थान मिळाले तर त्याला संघाच्या पाठबळाचा महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण पार्लमेंटरी बोर्डमध्ये प्रवेश म्हणजे फडणवीसांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमेरेषेबाहेर जाऊन भाजपाच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेच्या केंद्रात पोहोचणे. पुढे मोदी शहा नंतरच्या नेतृत्वाच्या चर्चेत फडणवीसांचे नाव घ्यायचे असेल तर अशा राष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांची उपस्थिती, त्यांचे वजन निश्चितच वाढेल. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवले तर फडणवीसांच्या राजकारणामागचा मोठा प्लॅन आता लपून राहत नाही. त्यांना केवळ महाराष्ट्राचा नेता नव्हे तर भाजपचा पुढचा राष्ट्रीय आणि पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून तयार केले जात आहे असे चित्र यातून दिसतंय. RSSशी मजबूत नाळ, हिंदी माध्यमांमधून वाढवली जाणारी राष्ट्रीय प्रतिमा, जेनझीशी थेट कनेक्ट आणि पार्लमेंटरी बोर्डमधील संभाव्य प्रवेश ही फक्त घटनांची मालिका नसून त्याच्या मोठ्या राजकीय तयारीचे टप्पे मानले जात आहेत. या संपूर्ण विषयावर आपलं मत काय? देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत का? तसेच ते जर दावेदार असतील तर भाजपकडून किंवा किमान फडणवीस यांच्या टीमकडून त्यांना देशाचं नेतृत्व किंवा देशातील प्रभावशाली नेता म्हणून प्रोजेक्ट करणं सुरू झालं आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.